बेहद ही चौंकाने वाली घटना सामने आई है वसई से। पालघर जिले का वसई स्टेशन और ये रेलवे का एक रेलवे में बहुत बड़ी घटना हुई है। एक पुलिस वाला वर्दी में महिलाओं से बदतमीजी कर रहा था। ये कथित तौर की जो घटना है ये मीरा भाईंदर वसई विरार पुलिस आयुक्तालय के अमोल सपकाल जो व्यक्ति है, अमोल किशोर सपकाले इनका नाम है, खाकी वर्दी में ये चढ़े थे और वहाँ पर शनिवार को 2:32 के आसपास की लोकल इन्होंने पकड़ी और उस लोकल से ये वसई की तरफ ट्रेवल कर रहे थे और महिला बोगी में चढ़े। महिला बोगी में चढ़ने के बाद महिलाओं का ये आरोप है कि उन्होंने महिलाओं को अपनी कोहनी से और अन्य तरीके से वो छेड़ने की कोशिश कर रहे थे। इसी दौरान महिलाओं की नज़र गई, उन्होंने उनका वीडियो निकालना शुरू किया और उनको लाकर वसई जीआरपी पुलिस के हवाले कर दिया है। फिलहाल आपको बता दें कि इस पूरे प्रकरण में उनके खिलाफ जो है वसई जीआरपी में मामला दर्ज हुआ है। धारा 74 महिलाओं के साथ सीमा उल्लंघन और इसके साथ ही 351(2) धमकी और जबरदस्ती के तहत मामला दर्ज हुआ है। आइए देखते हैं महिलाओं का क्या कहना है, आगे की रिपोर्ट क्या है, क्या कुछ मामला है। मी एक साधारण 2:50च्या दरम्यान बोरिवलीवरनं वसई लोकल पकडली। मीरा रोडला एक पोलीसच्या युनिफॉर्ममध्ये एक माणूस चढला जो की पूर्ण पिलेला आहे आणि खूप प्रकारे गैरवर्तन करत होता। लेडीजच्या डब्यात घुसून लेडीजच्या सीटवर बसलेला आणि प्लस लेडीजला हात लावून त्यांच्याशी गैरवर्तन करत होता। म्हणून आम्ही नायगावला उतरून त्याला स्टेशन मास्तरांकडे जमा केलं आणि त्यांनी त्यानंतर मग आता रेल्वे पोलिसांकडे आता जमा केलं आहे। आमची कंप्लेंट लिहून घेतली गेलेली आहे। राठोड साहेबांनी पूर्णपणे आम्हाला सहकार्य केलं आहे, आम्हाला आश्वासन दिलं आहे की जे काही पुढे जाऊन त्याच्याबद्दल जी काही कारवाई करता येईल त्यांच्या पद्धतीने रेल्वेच्या हिशोबाने ते त्यांच्या पद्धतीने करतील। काय काय तो गैरप्रकार करत होता ट्रेनमध्ये? तो चढला युनिफॉर्म घालून पूर्ण आणि पूर्ण पेलेला आहे, तोंडामध्ये पूर्ण मावा भरलेला होता त्यांनी आणि त्यानंतर तो सर्व लेडीजच्या सीटवर जाऊन त्यांना म्हणत होता तिकीट दाखवा। एका मुलीचा त्याने मोबाईल हिसकावून घेतला तिकीट बघण्याच्या नादात आणि खूप घाण पद्धतीने तो लेडीजला बघत होता। त्याचा आम्ही व्हिडिओ शूट केलेला आहे, आमच्याकडे प्रूफ आहे। ते सर्व आम्ही आता पोलीस स्टेशनला जमा केलं आणि आम्हाला पोलिसांनी खूप चांगलं सहकार्य केलं आणि जे काही आता ॲक्शन घेतील ते आता पोलीस त्यांच्या हिशोबाने घेतीलच। सीटवर बसलेला पण होता? हो, सीटवर जाऊन बसलेला लेडीजच्या बाजूला बसला होता तो आणि आमच्याकडे त्याचा प्रूफ सुद्धा आहे। तुम्ही काय विचारलं होतं त्याला? नाही, आम्ही त्यावेळेस काहीच हे केलं नाही कारण आम्हाला दंगा करायचा नव्हता। जर त्याला जरा जरी भनक लागली असती तर तो हातातून निसटला असता। म्हणून आम्ही शांततेने नायगावला उतरलो आणि नायगावला त्याला उतरून घेतलं पोलिसांच्या मदतीने कारण तो ऑन ड्युटी युनिफॉर्मवर होता। म्हणून आम्ही त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा हात उचलला नाही किंवा गैरवर्तन केलेलं नाहीये। तर जे काही आहे ते आता रेल्वे पोलीस आणि बाकीचे जे काही सिटी पोलीस आहे ते पुढची कारवाई करतील।